सोलापुर में बाढ़ से हाहाकार मचा हुआ है। सीना नदी के उफान से किसानों की कमर टूट चुकी है। ऐसे हालातों में मदद के नाम पर राजनीति शुरू हो गई है। शिवसेना शिंदे गुट की प्रवक्ता ज्योति वाघमारे ने सोलापुर के पाकनी गांव में राहत किट बांटी, लेकिन जब प्रशासन पर सवाल उठाया तो कलेक्टर का जवाब सुनकर वह हैरान रह गई। विचारलं तर ते सांगणार की पंचनामे झाले नाही कारण आम्ही सरसकटच करणार ना, आदेश नाही देऊ शकणार पण सरसकट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये 5-5 हजार रुपये जाणे सुरू आहे। पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे, ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात, लोक तुमच्या समोर आहे, पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना, प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा, जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे। पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पाऊस रात्रभर झाला है ना। तर तुम्ही तिथे आप लीडर है, आप लोगों को थोड़ा समझाओ की भाई ये परिस्थिती ऐसा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टरशी है ना। नहीं सर, मी समजून घेते है, समझा रहे है, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? मॅडम जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर। ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर। काम करा तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे सर, मदत घेऊनच आलोय सर। तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय। नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब। तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा, 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम होईल सर। आम्ही मदत करायला आलोय, तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय। नाही तेवढं होत नाही, मला माहिती। किट घेऊन आलोय साहेब आम्ही। किती किट घेऊन आलाय तुम्ही? साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। किती किट? आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय। आणि तिथे किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट। अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का सर जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत ना, शेल्टरमध्ये देत आहोत, प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला। साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल। नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता है ना। बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीचं जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे। मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या। आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू। आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब। ताकद लागलाय बरोबर, पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत। हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब, हो वाढवतोय।